हाय सोहा, मी माझं कॉर्पोरेशनचं काम आटपून मॉमचं एक पार्सल आणायला दुपारी कॅफे ग्रीनला जाणार आहे. तूही ये. एकत्र कॉफी घेऊ आणि नंतर मूव्ही बघायला जाऊ. येताना पाऊसही एन्जॉय करू. मी वाट बघतोय. अभि मला एक फोन करायचा आहे अर्जंट. तू बस गाडीत, मी आलो. ओके, लवकर ये. हॅलो पाके, तसे आता जसं आपण प्लॅनिंग केलेलं आहे तसंच आमच्या गोष्टी वाटतायत. तू आता फक्त माती खाऊ नको. हो, सांगितलेल्या टायमाला त्या पोरीला घेऊन ठरलेल्या ठिकाणी ये, कळलं काय? आणि येताना आपली गाडी घेऊन ये. हा, ठेव. आपला पॉवर प्ले सुरू बी झालाय. शेंड. नक्की काय मेसेज केला असेल विक्रमने? सोहाच्या खोलीत जाऊन बघायलाच हवं. बरं झालं आपण वेळेत आलो. सगळी कामं वेळेत पार पडली. हो रे, तुझ्यामुळे पटपट झाली आणि सगळी काम. अरे माझं काय रे, मी असं काही विशेष केलं नाही. अरे पण फॉर्मॅलिटीज तुलाच माहिती होतं ना इथल्या जागा. विक्रम, तेजस, तो बहुतेक तुला हाक मारतोय. नाही, मलाही असंच वाटलं, पण आपल्याला नाही. अरे विक्रम थांब ना. अरे ऐक ना. अरे तुला आवाज देतोय मी. सचिन साहेब, अरे सचिन साहेब प्लीज माझं तेवढं काम करून द्या ना. काय घ्यायचं ते घ्या आपण. अहो तसं नाही, तुमचं काम करतो बोललोय ना मी. मागचे 8 दिवस तर तुम्ही तेच सांगताय. तुमचं काम आज नक्की होणार, विश्वास ठेवा, हा माझा शब्द आहे. काय पण आता मला हा विक्रम पण ना आता जास्त भाव खायला लागलाय. जुन्या मित्राला पण ओळखत नाही. साहेब माझं ते कामाचं बघा ना तेवढं साहेब प्लीज. अहो करतो. चला 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 चला. पण तेजस, तू काही म्हणा, मला अजूनही असं वाटतं की तो माणूस तुलाच बोलवत होता. अरे सुरुवातीला मलाही असंच वाटलं की मलाच हाक मारतोय, पण नंतर लक्षात आलं आपल्या समोर जी बाईक होती ना त्या माणसाला तो हाक मारत होता. त्यांनी त्याला हात दाखवला तेव्हा कळलं मला. तू आता एवढा कॉन्फिडेंटली बोलतोयस तर असेलही तसं. बाय द वे तेजस, मला सांग, तुला कोणी जुळा भाऊ वगैरे आहे का रे? विक्रम नावाचा? का रे, असं का विचारतोय? अरे नाही, त्या दिवशी पण अशीच गंमत झाली. ते आपले देशमुख साहेब आहेत ना, हा. त्यांचा ड्रायव्हर आला होता डॉक्युमेंट्स घेऊन. तो पण तुझा फोटो बघून म्हणाला की हा विक्रमच आहे. अरे कसं असतं अभि, असं म्हणतात की जगामध्ये 7 चेहरे एकसारखे असतात. ते फिल्म स्टार्स आपण पाहतो ना, डुप्लिकेट वगैरे, तसंच माझं काहीतरी असेल ना.
असेलही. हम्म. बरं ऐक ना, मला बाहेर जायचंय. मॉमनी एक काम सांगितलंय. निघूया? मी तुला सोडू का? नाही, हरकत नाही, मी जातो. ठीक आहे, निघतो मग मी. चल, मी पण निघतो मग. हं? ठीक आहे, छान. लय झांगड गुत्ता वाढलाय बा. विक्रमशेठ यातनं स्वतःला वाचवायचं असेल तर त्या ओनरच्या ऑफिसात आपण गेलं नाही पाहिजे. मी एक गाबडे इथं नाही आलं पाहिजे. या आपल्या नावानं बोंब मारणारा माणूस जर आबीला गावला ना, कुंडलीच निघते बघा. त्याला पाक्या त्या पुरेला घेऊन ग्रीन कॅपेला पोचलाय. स्वा यायच्या आधी तिकडे निघा. विक्रमने नक्की काय मेसेज केला असेल? सुहा तर इथे दिसत नाही. मी स्वतःच जाऊन पाहू का? नाही मीनाक्षी, कुणाचेही पर्सनल मेसेजेस असे पाहणं एथिकली बरोबर नाहीये. मीनाक्षी, काय ग, दचकायला काय झालं एवढं? अगं नाही, तू अचानक हाक मारलीस ना म्हणून दचकली. काही काम होतं का? नाही, विशेष असं काही काम नव्हतं, पण म्हटलं काल मॅडमचा मूड चांगला नव्हता, आज चांगला आहे का ते विचारावं म्हणून आले. एवढंच ना? मग असं समज की आज मूड खूप छान आहे माझा. बरं मीनाक्षी, मी आता जरा गडबडीत आहे हं. का ग, कुठे बाहेर चालली आहेस का? हो, ऍक्च्युली तेजसनी ग्रीन कॅफेला भेटायला बोलवलंय. मी निघते, मला ऑलरेडी लेट झाला. मीनाक्षी, बाय. या विक्रमने हिला असं बाहेर का बोलवलंय भेटायला? त्याच्या मनात काय चाललंय ना नक्की काहीच कळत नाही. अरे बापरे, त्या माणसाच्या नादात हा महत्वाचा पेपर सबमिट करायचा राहूनच गेला. शिट. तेजसला एक फोन करून बघतो. हा फोन का नाही उचलत आहे? एक काम करतो, मीच जाऊन कॉर्पोरेशन मध्ये हा पेपर सबमिट करतो. तेजसचा फोन आला असता त्याला तिकडेच बोलावून घेतो.
लग्नाच्या बाबतीत विक्रमचं नक्की काय षडयंत्र आहे मला कळायलाच हवं. मीनाक्षी, कुठे निघालीस तू? माझ्या सिम कार्डचा प्रॉब्लेम झाला आई. थोडा मोबाईल घेऊन जावा लागेल दुकानात. मी पटकन जाऊन आलीच. अगं पण काल रात्री घसा दुखत होता म्हणाली होतीस ना, म्हणून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे. आपल्याला आता डॉक्टरांकडे जायचंय. आई अहो पण हे बघ, मी सांगितलेलं मुकाट्याने ऐकायचं मीनाक्षी. पण घरात सिरप आहे ना, तेवढ्यासाठी कशाला डॉक्टरकडे जायचं? अशा अवस्थेत कुठलंही रेग्युलर सिरप वगैरे घ्यायचं नाही, हे डॉक्टरांनी सांगितलेलं विसरलीस तू? त्यातून पावसाळ्याचे दिवस आहेत, आजारपणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि हे बघ, तेजसची आई आराम करते ना, तोवर आपण जाऊन येऊया. आई पण मी अजिबात ऐकणार नाही. तब्येतीच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा मला चालणार नाही. आलेच मी. चांगली संधी हातातून गेली. आता तिथे सोहाच्या बाबतीत काय घडतंय हे मला कसं कळणार आहे? हा मीनाक्षी, चल. थँक्यू. बरं, आता तुझी यायची वेळ झालीये. हा, तुला काही पाठांतर वगैरे करायचं असेल तर करून ठेव. नाही नाही, तुम्ही फक्त ऍक्शन बोला आणि सगळं माझ्यावरती सोडून द्या. व्हेरी गुड. ती आली. रेडी हो. हा, मॉम डॅडने दुसरी मुलगी बघायला सुरुवात केली. रिसेंटली ही मुलगी बघितली माझ्यासाठी. तर तीच मुलगी आहे. तिचा फोटो तेजसने मला दाखवला होता. ती इथे काय करते? मग मी माझ्या घरच्यांना काय सांगू? तुम्हाला मी पसंत आहे हेच ना? नाही, मी काय म्हणतोय ते जरा समजून घ्या. म्हणजे तुम्हाला जे काही जस्ट अ मिनिट. तेजस, हा सगळा काय प्रकार आहे? सोहा, फर्स्ट ऑफ ऑल मी ओळख करून देतो. ही प्रतीक्षा. म्हणजे मॉमनी जे स्थळ सुचवलं होतं ती. ते माहितीये मला, पण ती इथे काय करतेय? सोहा, कूल डाऊन. मी तुला सगळं समजवतो काय काय नाही ते. तू बस ना, ये बस. तेजस, मला उत्तर हवंय. अगं, तुला मी सांगितलं होतं ना की मॉमनी माझ्यासाठी एक मुलगी बघितली. मी तुला फोटोही दाखवला होता. तो हिचा होता. मॉमनी मला ना इथे खोटं कारण सांगून पाठवलं. म्हटली इथे काहीतरी दुसरं काम आहे आणि हिला इथे सांगितलं की तेजस तुला तिथे भेटायला येईल. तिला म्हटली की तुम्ही भेटा, एकमेकांची ओळख करून घ्या आणि एकमेकांची पसंती कळवा. हे बघ तेजस, मला तर तू खूप पसंत आहेस. तू तुझं बोल. हॅलो, वी आर एंगेज. काय? हे सगळं खरं आहे का?
हो, ऍक्च्युली मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की माझं आणि सोहाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आमची एंगेजमेंट पण झाली आहे. वॉट? तुमची एंगेजमेंट झाली आहे? येस. तुझ्या मॉमला हे सगळं माहिती होतं ना? मग तिने मला तुला इथे भेटायला का पाठवलं? त्याचं उत्तर मॉमच देऊ शकेल. तुझ्या मॉमला काही कळत नाही का? एनआरआय आहे म्हणजे कोणाच्या पण भावनांची खेळेल का ती? माझ्या मॉमच्या वतीने मी तुमची माफी मागतो. काही एक गरज नाहीये. आणि एवढंच जर वाईट वाटत असेल ना तर तुझ्या मॉमला सांग मला येऊन सॉरी बोलायला. तो बस. ही मॉम सुद्धा ना अशी वागते त्यामुळे कधी कधी ना माझ्या डोक्यातच जाते. बघ, आता मॉमला माहितीये मी काहीतरी रिॲक्ट होणार म्हणून आता फोन उचलत नाहीये. तेजस, आय एम सॉरी, पण तुझ्याही जरा हॉरिबलच आहे. सो मला ना खरंच खूप टेन्शन आलंय. म्हणजे उद्या उठून ती मला इमोशनल ब्लॅकमेल करून दुसऱ्या मुलीबरोबर लग्नही करायला लावेल. नाही तेजस, असं झालेलं मला नाही चालणार. मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही नाही करू शकत. सोहा, तुला असं वाटतं का मी राहू शकेन तुझ्याशिवाय? मी आता काहीतरी करायचं ठरवलंय. तिनं माझं ऐकलं तर ठीक, नाहीतर नक्की काय करायचं ठरवलंयस तू? सोहा, ते सांगून आता मी तुला डिस्टर्ब नाही करणार. एनिवे, जे काय घडले ते मी विसरून जातो आणि तूही विसरून जा. आपल्याला मूवीला पण जायचंय ना? घे कॉफी घे, शांत हो. बाय. अरे यार, फोन सायलेंटवर होता त्यामुळे अभिचा फोन येऊन गेलेला कळलाच नाही. 1 मिनिट. हॅलो. हा अभि, बोल ना. कॉल केला होतास? हो. बोल ना, काय काम होतं का? अरे काय नाही, एक पेपर सबमिट करायचं राहून गेले मगाशी म्हणून फोन करत होतो. तेच सबमिट करायला मी पुन्हा महापालिकेत आलोय. अरे पण तू का गेलास तिथे? तेजस, हे नाही म्हणजे तू कशाला त्रास घेतला ना? मी आलो असतो ना. अरे इट्स ओके यार, एवढं काय त्यात? मला वाटतं ते लेटर काय आज द्यायचं एवढं काही घाई नाहीये. सो उगाच रांगेत उभं राहून कशाला उगाच वेळ वाया घालवतोय. तू निघ, आपण बघूयात लेटरचं नंतर काहीतरी. अरे नाही नाही ठीक आहे, हे लेटर आजच सबमिट करणं गरजेचं आहे, कारण नाही तर प्रॉब्लेम होईल.
सुरू केला तर प्रॉब्लेम. काही बोललास का तू? नाही नाही काही नाही. बरं ठीक आहे, चल मी हे पेपर सबमिट करतो, नाही तर उशीर होईल. आपण नंतर बोलूया. बाय. नाही ऐक ऐक. सर, हे बँक डिटेल्स सबमिट कुठे करायचं? यायला या बायकोच्या नावाला बी आपलं काम करायचं लयच हाऊस दिसते. आता त्या जुन्या मित्रानं जर का त्याला तिथं बघितलं आणि काय विचारलं तर पार वाथ्याचं नव्हतं व्हायचं.